संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा शहरातील सूरज देसले मित्र परिवार व जनकल्याण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदखेडा शहरातील सर्व शाळेतील जवळपास 30 गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले। याप्रसंगी मंडळ अधिकारी मोहन पगार, तलाठी प्रमोद पाडेन, जनकल्याण प्रतिष्ठानचे सूरज देसले व प्रवीण बैसाणे, उमेश चौधरीसह पदाधिकारी उपस्थित होते। प्रास्ताविकांमधून युवा सामाजिक नेते सूरज देसले यांनी सांगितले की आमच्या सूरज देसले मित्रपरिवार व जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरवसह शालेय मार्गदर्शन शिबिर, आरोग्य शिबिर, सर्वसामान्य व गरजूंना किट वाटप, आरोग्य कर्मचारी यांना आरोग्य संरक्षण किट कोरोना काळात वाटप केले। यांसह विविध उपक्रम राबवण्यात येत असतात। तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी मनगतातून विद्यार्थ्यांनी आपली जिद्द, मेहनत आणि चिकाटीने भविष्यात यशाचे शिखर गाठू शकतो। खूप अभ्यासाने आपण आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकतो। UPSC MPSC ची परीक्षेची चांगली तयारी केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील अधिकारी होऊ शकेल। लवकरच सूरज देसले मित्रपरिवाराच्या सहकार्याने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या असल्याचं तहसीलदार देवरे यांनी आश्वासन दिलंय। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूरज देसले मित्रपरिवार व जनकल्याण प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन अशोक चौधरी यांनी केले। मुख्य संपादक यादवराव सावंत। की साहेब, आपला असा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे, तर तुम्हाला आवर्जून यावं लागेल। आणि मित्रांनो, मला देखील अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याला मला देखील आवडतं, त्यामुळे मी आवर्जून या ठिकाणी हजर झालो। कारण म्हणजे आता जसं 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा, काही मिलिटरीमध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला, त्याच पद्धतीने आपल्या ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन भविष्यामध्ये MPSC UPSC या परीक्षांमध्ये सुद्धा व्हावं, यासाठी सुद्धा मी प्रयत्न करत असतो। त्यासाठी माझं स्वतःचं एक YouTube चॅनल आहे, नितीन कुमार देवरे नावाचं। तर त्यामध्ये जर तुम्ही YouTubeला सर्च केलं तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी MPSC UPSC परीक्षा कशा पद्धतीने पास कराव्या, अभ्यास कशा पद्धतीने करावा, किंवा आता जे काही तलाठी पदभरती होते, ग्रामसेवक पदभरती होते, जिल्हा परिषदेची पदभरती होते, तर त्यासाठी अभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शन मी त्या YouTube चॅनलला करत असतो। जवळपास महाराष्ट्रभरातून 1,33,000 सबस्क्रायबरने त्या ठिकाणी मला सपोर्ट केलेला आहे। 133K एवढे सबस्क्रायबर्स त्या YouTube चॅनलला माझ्या आहेत। त्यामुळे सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना माझी विनंती असेल की ते तुम्ही आवर्जून बघा, जेणेकरून आपल्याला अभ्यास कसा करावा, त्यानंतर UPSC MPSC स्पर्धा परीक्षामध्ये तहसीलदार असेल, उपजिल्हाधिकारी असेल, पोलीस उपअधीक्षक असेल, ते कशा पद्धतीने आपण बनता येईल याबाबतचं मार्गदर्शन आहे, ते निश्चितपणे सर्वांनी सुद्धा करायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी 10वी पास झालेले विद्यार्थी आहेत। माझा मुलगा सुद्धा याच वर्षी 96.40% मिळवून पास झालेला आहे। तो धुळ्याला पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला होता, CBSE पॅटर्नला। तर तो सुद्धा आता 11वीला आता ॲडमिशन घेऊन पुढे त्याचं आता पाऊल टाकणं सुरू आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा माझ्या मनापासून शुभेच्छा देतो। भरपूर अभ्यास करा मित्रांनो, कारण आपण जे शेतकरी कुटुंबातील आहोत, आपण जे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत, तर आपल्याकडे केवळ अभ्यास हे एकच शस्त्र आहे। ना आपण कुठे पैसा भरू शकत, ना नोकरीसाठी लाखो रुपये देऊ शकत, ना काही करू शकतो आपण। त्यामुळे आपण फक्त अभ्यासच केला पाहिजे। आता माझं स्वतःचं सांगतो उदाहरण मित्र, मार्गदर्शनामध्ये एखादा क्लास घेऊ, काही BAचे पोरं असतील, काही 12वी पास झालेले विद्यार्थी असतील, तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन मी अतिशय उत्तमपणे सांगू शकतो। त्यामुळे सगळ्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी बोलून माझा सत्कार केला, 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचा संपर्क येत असतो असे सर्व माझे शिंदखेडा शहराचे नागरिक। खरं तर दरवर्षी सालाबादाप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांचं कौतुक या शहरामध्ये झालं पाहिजे, विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, या उद्देशानं सूरज देसले परिवार मित्रपरिवार आमच्या वतीने आणि आमच्या जनकल्याण प्रतिष्ठान शिंदखेडा शहर यांच्या वतीने एक छोटेखानी हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर अनेक वर्षानुवर्ष या कार्यक्रमाची परंपरा आहे
आणि शिंदखेडा शहरामध्ये ज्या काही सर्व शाळा आहेत साहेब, त्या शाळांमधनं आम्ही त्यांच्या मुख्याध्यापकांकडनं गुणवंत विद्यार्थ्यांच्या याद्या या ठिकाणी मागवलेल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला त्या सुपूर्द केल्या आणि त्या पद्धतीने गुणवंत विद्यार्थी आम्ही या ठिकाणी निवडलेले आहेत। आणि प्रत्येक शिंदखेडा शहरामध्ये सामाजिक काम प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या या ठिकाणी चालत असतं। मग ते कोरोना काळामध्ये किट वाटपचं काम असेल, किराणा किट वाटप असेल, आरोग्याचे किट असतील, तत्कालीन तहसीलदार आदरणीय सैंदाने साहेबांनी आम्हाला त्यावेळेस, सैंदाने साहेब असतील, सोनवणे साहेब होते, त्यांचंही खूप त्यावेळेस आम्हाला शहराच्या आरोग्याच्या समस्येसाठी मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलं होतं। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव मिळावं यासाठी कार्यक्रम असतील, माझ्या वारकरी संप्रदायातील माझे ज्येष्ठ माता भगिनींसाठी संदर्भातले आरोग्याचे किट आम्ही त्या ठिकाणी वाटप करतो, ते कार्यक्रम असतील, अशा अनेक कार्यक्रमांना आम्ही या ठिकाणी मदत करत असतो। खरं तर साहेब आपण आलात, एका विद्यार्थ्यांचा कार्यक्रम म्हटला आणि साहेबांना आम्ही एका फोन केला आणि एका फोनवर साहेब आपण हजर झालात। खरं तर एवढे मोठे अधिकारी एका फोनवर या निमंत्रणाला मान देतात आणि होकार देतात, हे अत्यंत दुर्मिळ या ठिकाणी आहे आणि खरं तर आपण साहेबांसाठी या ठिकाणी टाळ्या वाजवून